संघ मैदानाच्या बाहेर निघायचं. यावेळेस रक्षात्मक पवित्रेत फक्त दिशा दाखवली गेली चेंडूला. कव्हर रिझन मध्ये एक धाव सहजरित्या पूर्ण इथे मात्र केलं गेलं होतं. मात्र दुसरी धाव चोरण्याच्या नादामध्ये कुठेतरी आपला विकेट कॉम्प्रोमाइज करताना दिसत आहेत चिराग. धावबादच्या स्वरूपाने इथे मात्र तंबूच्या दिशेने येताना दिसतो मिस्टर चिराग. पहिला चेंडू, एक धावा, एक गडी बाद. आता आपण पाहतोय चिराग यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानामध्ये येताना दिसतोय पुनीत. या सामन्यामध्ये पूर्णतः दारोमदार आपल्या खांद्यावर घेऊन चालावं लागेल दर्शनांना. गेल्या सामन्यामध्ये खूपच सुंदर अशी फलंदाजी केली होती. षटकार आणि चौकाराची आतिषबाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तदनंतर मात्र मध्यरात्रीचं सत्र आलं आणि मध्यरात्रीच्या सत्रामध्ये निश्चितच लो स्कोरिंगचे सामने आपल्याला पाहायला मिळाले. 21 धावा, 30 धावा अशा प्रकारच्या धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाल्या. यावेळेस शफल करून खेळण्याच्या नादामध्ये डान्सिंग डाऊन द विकेट निर्धाव चेंडू यावेळेस खेळला जातोय. खूपच सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसतोय सागर. यावेळेस सागरांच्या षटकाचा हा मात्र येतोय तिसरा चेंडू. खूपच अचूक लाईन लेंथ मेंटेन करताना दिसतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू, वाईड लाईनला टार्गेट केलं जातंय गोलंदाजाच्या माध्यमातून आणि खूपच सुंदर गोलंदाजी सागर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. ओमसाई स्पोर्ट्स मोरेकोणचा विचार करत झाला तर नौखाचा संघ आहे आणि नौखा संघ समोर खेळत असताना यावेळेस मात्र फटका उडवतोय. चेंडूचा खाली क्षेत्ररक्षक होता मात्र क्षेत्ररक्षक बनला दर्शक आणि चेंडू निघून गेला. वन बाउन्स, सीमा पार, चौकार, 4 धावा. हा आला फ्रेंड्स चषक चौकार, 4 धावा. या 4 धावेनिशी संघाची धावसंख्या आता मात्र पुढे सरसावली आणि धावफलकावर लगावली जाते 5 या आकड्यावर. क्लासिकल फटका आता इथे मात्र रचला गेला. क्षेत्ररक्षक होते चेंडूच्या मागे मात्र त्यांच्याकडून मिसजज केलं गेलं आणि चेंडू निघून गेला सीमापार चौकारेकरिता. यावेळेस मात्र खूपच बाहेरचा चेंडू, पंच वाईड म्हणून इथे मात्र दर्शवताना दिसत आहेत अतिरिक्त धावसंख्येत वाढ. या अतिरिक्त धावसंख्ये वाढीने आता मात्र धावसंख्या 6 या आकड्यावर जाऊन पोहोचते. या षटकाचा जर लेखाजोखा पाहायचा झाला तर या षटकामध्ये 4 चेंडू हाताळून झालेल्या 4 चेंडूमध्ये 6 धावा एकत्रित करतोय पाम संघ. यावेळेस मात्र फटका फसतोय. सुवर्ण संधी इथे मात्र दावडून येते मात्र क्षेत्ररक्षक फंबल होतोय. नो चेंडू इथे मात्र पंच आमचे दर्शवताना दिसत आहेत. नो +1 अशा प्रकारच्या 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत. एक तरुण पिढीचा खेळाडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला मात्र पूर्णतः मिसजज केलं गेलं त्यांच्या माध्यमातून. कुठे चेंडू पडणार, कुठे चेंडू पडणार अशी मनामध्ये धडपड त्यांच्या निर्माण झाली आणि त्यांच्या हातातून इझी झेल इथे मात्र सोडला गेला. मात्र नो चेंडू होता आणि फ्री हिटचा चेंडू इथे मात्र पुणे त्यांना भेटताना दिसतोय. फ्री हिटच्या चेंडूवर कशा प्रकारे पनिश करेल आणि चेंडूला किती धावासाठी खेचेल बघूया पुनीत पुढच्या चेंडूमध्ये. चित्ररक्षणात आता मात्र थोडाफार बदल करताना दिसत आहेत. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक अजून फाईन इथे मात्र घेऊन येताना दिसतोय. यावेळेस मात्र त्याच क्षेत्ररक्षकाच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल केला गेला. अभिजित होता चेंडूच्या खाली मात्र चेंडूने अभिजितला हरवलं आणि चेंडू निघून गेला. वन बाउन्स, सीमा पार, चौकार. हा येतोय फ्रेंड्स चषक चौकार, 4 धावा.
यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका फसतोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दर्शन आणि पुनीत त्यांच्यामध्ये पाहायला मिळालं. 2 धावा या सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ही धावफलकावर आता मात्र लगावली जाते 14 या आकड्यावर. आज आता कित्येक माझ्या मते तरी 4 ते 5 सामन्यानंतर पहिलं षटक 14 धावसंख्येचं इथे मात्र आलं. चांगली फलंदाजी करताना दिसतोय पाम चिराग संघ. आजच्या दिवसातली 14वा सामना आपण पाहतोय. आता मात्र सांघिक दुसरे वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय कुणाल. यावेळेस दर्शन हवाई फायर चढवतोय, चेंडूला पोचवतोय. आमच्या कॅमेरामॅनच्या दिशेने चेंडू जातोय सरळ सीमा पार. षटकार हा येतोय फ्रेंड चषक षटकार 6 धावा. ओमसाई स्पोर्ट्स मोरेकुरण संघासमोर यावेळेस पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका खेळला जातो अलॉंग दी कार्पेट. चेंडू जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत चेंडू निघून जाईल सीमा पार. चौकार हा येतोय. आपण पाहतोय फ्रेंड चषक चौकार. गेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय मिस्टर ऋषी. चला ऋषी या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि तुमचा मॅन ऑफ द मॅच पारितोषिक घेऊन जायचं ऋषी. एकलारे दरम्यान कुणाल यांच्या 2 चेंडूवर इथे मात्र 10 धावा एकत्रित केल्या गेल्या. आता मात्र तिसरा चेंडू घेऊन यावेळेस दर्शन हवाई यात्रेवर चेंडूला पाठवतोय, चेंडूला पोहोचवतोय सरळ सीमा पार. षटकार हा येतोय फ्रेंड चषक षटकार 6 धावा. संत गतीने सामने चालले होते मात्र दर्शन नावाचा एक वादळ मैदानात आला आणि चेंडूला त्याने आउट ऑफ द पार्क पोचवायला इथे मात्र सुरुवात करून दिली आहे. निश्चितच आता मात्र कुठेतरी फलंदाज खुश असतील की चेंडू आता मात्र ट्रॅव्हल होतोय. मध्यरात्रीच्या सत्रामध्ये आपण पाहिलं की चेंडू ट्रॅव्हल होतच नव्हता मात्र आता दर्शन हात खोलतोय आणि चेंडूला पोचवतोय सीमा पार. षटकार 6 धावा. पुढचा चेंडू घेऊन आता आपण पाहतायत कुणाल यांच्यावर पूर्णतः इथे मात्र प्रहार चढवला जातोय. राजस्थान रॉयलचा इथे मात्र ब्रीद वाक्य उपयोगात आणला जातोय. हल्ला बोल आणि चेंडूला पोहोचवतोय हा येतोय फ्रेंड चषक चौकार 4 धावा. क्लासी फलंदाजी आपला क्लास आपला दर्जा दाखवताना दिसतोय मिस्टर दर्शन. चार चेंडूमध्ये तब्बल 20 धावा मोजल्यात. कुणालाने प्रहार चढवला जातोय दर्शनाच्या माध्यमातून. दर्जेदार अशी फलंदाजी पाहायला मिळते दर्शनाच्या माध्यमातून. झोपलेल्या पब्लिकला इथे मात्र जागा करण्याचं काम करताना दिसतोय. यावेळेस पुन्हा एकदा फटका रचला जातोय, चेंडूला पोचवलं जातंय. यावेळेस मात्र मिडविकेट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि हा येतोय फ्रेंड्स चषक षटकार 6 धावा. साई पिंपळे यांच्या हस्ते इथे मात्र मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल.
हां पंकज भाऊ, पिंटू भाऊ, तुम्ही यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं आहे. पिंटू भाऊ, मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं आहे मिस्टर ऋषी यांना. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्टेट डाऊन द विकेट. चेंडू जातोय सरळ सीमापार, षटकार 6 धावा. चला कॅमेरामॅन धावसंख्या 6 ने इथे मात्र फ्लाय होईल. ऋषी यांना मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक इथे मात्र प्रदान करताना दिसत आहेत मिस्टर पंकजी पाटील, मॅन फ्रॉम मुरबे. आपण त्यांना बघतोय आज पूर्ण दिवस त्यांच्या माध्यमातून इथे मात्र हजेरी लावली गेली आणि प्रत्येक सामन्याचा आस्वाद त्यांच्या माध्यमातून इथे मात्र घेतला गेला. चला जास्त अवधी घ्यायचं नाहीये, लगेचच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. अकरा चेंडू वैयक्तिक 38 धावांवर खेळताना दिसतोय दर्शन उर्फ राणी. यावेळेस मात्र तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू घेऊन नयन गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय. 5व्या गेअरवर फलंदाजी करतायत. आजच्या मध्यरात्रीच्या सत्रामध्ये एकही षटकार आपण चांगल्या पद्धतीने पाहिला नाही, मात्र आता हात खोलले गेले. जशी जशी सकाळ होताना दिसते तसं जसं आता मात्र चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय. यावेळेस फटका फसतोय, चेंडूच्या खाली येतोय नौखा क्षेत्ररक्षक, त्याच्याकडून आता मात्र चूक होताना दिसत नाहीये. मोठा झटका लागतोय. पुन्हा त्यांना आता मात्र डगआउटच्या दिशेने आता मात्र ढकललं जात आहे. आता आपण पाहतोय हर्ष यांना. नयन गोलंदाजी मार्कवर दाखल झाला. नयनांचा पहिला चेंडू इनसाइड आउटचा फटका खेळण्याच्या नादामध्ये फसला. चेंडूच्या खाली आला क्षेत्ररक्षक, क्षेत्ररक्षकाकडून चांगलं झेल इथे मात्र टिपलं गेलं आणि डगआउटच्या दिशेने ढकललं गेलं पुणे त्यांना. आणि पुणे त्यांची जागा सांभाळण्यासाठी आपण आता पाहतोय एक नवतरुण असा फलंदाज मिस्टर हर्ष. यावेळेस हर्ष यांच्या माध्यमातून आपण पाहिलं की चेंडू थोडा स्लोअर पद्धतीत आला आणि बॅट पहिलीच त्यांच्या माध्यमातून फिरली गेली. कुठलाही कनेक्शन बॅट आणि बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाहीये आणि धावबाद होऊन तंबूच्या दिशेने इथे मात्र जाताना दिसतोय हर्ष. आता मेहुल येतोय. मेहुल येतो आता मात्र फलंदाजी मार्कवर नॉन स्ट्राईक एंडवर फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतील. आता मात्र इन्फॉर्म फलंदाज मिस्टर दर्शन फलंदाजी मार्कवर सज्ज आहे. चला स्प्रेड आउट व्हायचं आहे. चला 3:52 मिनिटं झालेले आहेत. चला कुरगाव संघ आणि कुंभोली VRCC संघ, चला दोन्ही संघ नाणेफेकीसाठी यायचं. यापुढे होणारा सामना कुरगाव विरुद्ध VRCC कुंभोली. आता आपण नयनांच्या षटकातला पुढचा चेंडू पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवाई फायर साठी पोहोचवतोय. चेंडू जातोय वन बाउन्स सीमा पार चौकार हा येतोय. फ्रेंड्स चषक चौकार 4 धावा. वैयक्तिक आपण पाहतोय दर्शन खेळताना दिसतोय 12 चेंडू आणि 42 धावा. धावसंख्या धावफलकावर लगावली जाते 50 या आकड्यावर. 12 चेंडू 42 धावांवर वैयक्तिक खेळताना दिसतोय. अजूनही या षटकातील 3 चेंडू शेष आहेत. 3 चेंडू मध्ये
अर्धशतक करण्याची सुवर्ण संधी आता या फलंदाजाच्या माध्यमातून येऊन ठेपली आहे. बघूया टुर्नामेंट मधली पहिली अर्धशतक मारतोय की नाही दर्शन. सुवर्ण संधी तर धावून आली आहे, त्याचं सोनं करणं गरजेचं असेल. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, चेंडू पोहोचवतोय सरळ गगनचुंबी षटकार. 6 धावा हा येतोय फ्रेंड चषक षटकार. दर्शन आपल्याला पाहायला मिळतोय आता मात्र 13 चेंडू आणि वैयक्तिक 48 धावांवर खेळताना दिसतोय. अजून या षटकातील 2 चेंडू शेष आहे. एक हाती सामना म्हणजे या सामन्यामध्ये फलंदाजी करताना दिसतोय. 1 मॅन आर्मी अशा प्रकारची फलंदाजी करतोय. यावेळेस बॅटची कड गेली, चेंडूच्या खाली येतो क्षेत्ररक्षक झेल त्यांच्या माध्यमातून इथे मात्र सोडला गेला. 2 धावा सहजरित्या पूर्ण. आता मात्र 14 चेंडू मध्ये अर्धशतक पूर्ण करणारा हा मात्र बनतोय पहिला फलंदाज फ्रेंड चषक 20-25 मध्ये. इथे मात्र हर्षोल्लास अंकितांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 14 चेंडू आणि 50 धावेवर खेळताना दिसतोय. आता मात्र शेवटचा चेंडू या षटकातला. यावेळेस लोअर फुलटॉस मध्ये चेंडू अलॉंग दी कार्पेट लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. मात्र दुसरी धाव पूर्ण करण्याच्या नादामध्ये इथे मात्र आत्महत्या करताना दिसतोय मिस्टर मेहुल. धावसंख्या आता पोहोचली आहे 59 या धावांवर आणि 60 धावांचं लक्ष समोर ठेवतोय ओम साई स्पोर्ट्स मोरेगोंड संघासमोर. चला मानस नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचंय. सामना रंगेल कुरगा विरुद्ध कुंभोली VRCC असे 2 संघ आमने सामने भिडताना दिसतील. चला पाम संघ स्पिरिट आउट व्हायचंय आणि फलंदाज पाठवायचंय ओमसाई स्पोर्ट्स मोरेगोरण. एखाद पाण्याची बॉटल घेऊन ये भाई. सलामीची जोडी मैदानात जाताना दिसते. चला मोरेगोरण संघ तुमचा 12वा खेळ उपस्थित असेल तर प्लीज आपण यापुढील सामना सामन्याचं बघितलं झालं तर VRCC कुंभोली विपक्ष कुरगाव असा सामना रंगेल.
कुरगाव संघाने नाणेफेकीचं कोल जिंकलं. नाणेफेकीचं कोल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून इथे मात्र स्वीकारला जातोय. चला ओमसाई स्पोर्ट्स तुमचा 12वा खेळाडू उपस्थित असेल तर प्लीज जायचंय. चला ओमसाई स्पोर्ट्सचा आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. आपण पाहतोय सलामीची जोडी एका बाजूला आपण पाहतोय कुणाल यांना, तर आपण दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडवर पाहतोय सुमित यांना. पहिला चेंडू घेऊन सजित गोलंदाजी मार्गवर सज्ज. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवर मोठा झटका लागतोय. गेला सामन्याचा हिरो ठरलेला फलंदाज आता मात्र स्वस्तात बाद होऊन तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय. चला फलंदाज आपण धावत आपल्या क्रीज पर्यंत पोहोचायचं आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती आहे की प्लीज आपण आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. यानंतर आपण सामना पाहणार आहोत कुंभोली VRCC विरुद्ध कुरगाव. आता मात्र फलंदाजी करताना आपण पाहतोय मिस्टर सागर यांना. यावेळेस पुन्हा एकदा सजित गोलंदाजी मार्गवर सज्ज होताना दिसतोय. यावेळेस मात्र कटर पद्धतीचा चेंडू बाहेर काढतोय आणि निर्धावाचा चेंडू त्यांच्या माध्यमातून इथे मात्र हाताळला जातोय. दोन चेंडूचा जर विचार करायचा झाला तर दोन चेंडू मध्ये अजूनही एकही धाव काढता आलेली नाहीये. यावेळेस मात्र आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याची सुवर्ण संधी होती. सजित्यांना मात्र हुकली आहे ती संधी. झेल सोडला जातोय त्यांच्या माध्यमातून. आता मात्र एक धावेनिशी संघाची धावसंख्या आता मात्र सरसावते आणि 3 चेंडू अखेरीस आता मात्र धावफलकावर जाऊन लगावली जाते 1 या आकड्यावर. यावेळेस सजित स्लोवर पद्धतीचा चेंडू त्यांच्या माध्यमातून इथे मात्र टाकला जाताना दिसतोय. चेंडूच्या फरवर पुरेपूर हात इथे मात्र फिरवला जातोय आणि चेंडूला स्लोवर पद्धतीने इथे मात्र व्हेरिएशन करून बीट केलं जातंय फलंदाजाला. यावेळेस शॉर्ट पद्धतीचा चेंडू फटका फसतोय. चेंडूच्या खाली येतोय क्षेत्ररक्षक मात्र झेल त्यांच्या माध्यमातून इथे मात्र सोडला जाताना दिसतोय. आपण पाहतोय लौकिक संख्यांना झेल घेण्याची पूर्णतः त्यांनी प्रयत्न केला होता मात्र सॉरी बालेश आहे आपल्याला बालेश पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पुढचा चेंडू घेऊन सजित गोलंदाजी मार्गवर पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पंचांकडे दाद मागितली जाते मात्र दाद इथे मात्र फेटाळली जाताना दिसते पंचांच्या माध्यमातून. निर्धावाचा चेंडू. षटक समाप्तीनंतर धावसंख्या आता मात्र आपल्याला ऑन दी बोर्ड लगावलेली दिसते 3 1 गडी बाद. आज पाम प्रमुख संघ पराभूत झाला तर काय झालं ते आम्ही सुद्धा या सामन्यामध्ये वरचढ ठरू शकतो अशी मात्र खेळी करताना दिसतोय. चिराग यांच्या अध्यक्षतेखाली पाम चिराग संघ यावेळेस मात्र लॉफ्टेड फटका खेळून काढतोय. चेंडूच्या खाली जातोय क्षेत्ररक्षक हर्ष. तोपर्यंत एक धाव ही सहजरित्या पूर्ण इथे मात्र केली जाताना दिसते. 1 धावेनिशी संघाची धावसंख्या आता मात्र 4 या आकड्यावर जाऊन पोहोचते. सुजित आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळेस लॉफ्टेड फटका त्यानंतर मात्र अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल केला जाताना दिसतोय. चेंडू पोहोचतोय सीमापार चौकार.
या 4 धावेनिशी संघाची धावसंख्या आता मात्र 8 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. हा येतोय फ्रेंड षटक चषक चौकार संत गतीने चाललेला असा सामना. सकाळच्या सत्राच्या जवळजवळ आपण मात्र पोहोचताना दिसतोय. सकाळचं सत्र इथे मात्र चालू झालाय. सकाळच्या सत्रातला हा मात्र पहिला सामना आपण पाहतोय. पाम विरुद्ध होम साई स्पोर्ट्स मोरेकुरण. आज मोरेकुरण संघ कित्येक वर्षानंतर 2 सामने जिंकला असेल. निश्चितच आज चांगली खेळी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. चला चेंडू टाकायचा आहे. दर्शन सुद्धा 38 सर्कलच्या बाहेर आहेत. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान सुजित त्यांच्या ह्या षटकातला पुढचा चेंडू यावेळेस मात्र हवाई फायर करण्याच्या नादामध्ये फटका फसतोय. चेंडूच्या खाली येतोय मेहुल आणि मेहुल यांच्या हातून सुंदर झेल इथे मात्र टिपला जातोय आणि डगआउटची दिशा इथे मात्र दाखवली जाते सचिन यांना. यावेळेस मात्र सौरभ आला क्रीजमध्ये फटका उडवलाय. चेंडूच्या खाली जातोय बालेश आणि झेल त्यांच्या माध्यमातून इथे मात्र टिपला जातोय. ज्या स्पीडने आला त्या स्पीडने परत पाठवलं गेलं सौरभ यांना. खराब शॉट सिलेक्शन इथे मात्र म्हणावं लागेल. चुकीची दिशा त्यांच्या माध्यमातून इथे मात्र निवडली गेली आणि चेंडूच्या खाली कुठला क्षेत्ररक्षक होता तर बालेश आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र सौरभ यांची जागा सांभाळण्यासाठी आपण पाहतोय अभिजित यांना. यावेळेस अभिजित मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये चुकलाय आणि सरळ निर्धावाचा चेंडू हाताळला जाताना दिसतोय मिस्टर सुजित यांच्या माध्यमातून. आज पाम संघ खूपच सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय. यावेळेस मात्र बॅटेची खालची कड घेऊन चेंडू मात्र ट्रॅव्हल केला जातोय. मिड विकेट रिझर्व्ह मध्ये तिथे मात्र तैनात आहेत मिस्टर बालेश. मिस्टर बालेश जोपर्यंत चेंडू फील्ड करतील तोपर्यंत कुठली धाव इथे मात्र घेतली गेली नाहीये. निर्धाव चेंडू इथे मात्र टाकला जाताना दिसतोय. 2 षटक समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 3 गडी बाद 8 या आकड्यावर जाऊन पोहोचताना दिसते. ज्या प्रकारे पहिले 2 सामने खेळली ओमसाई स्पोर्ट्स मोरेकुरण, मात्र तिसऱ्या सामन्यामध्ये कुठेतरी पिछाडीवर सापडताना दिसते. आता मात्र सांघिक शेवटचं आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय पुनीत. यावेळेस पूलचा फटका चेंडूच्या खाली बालेश. मात्र बालेश यांच्या आज हातून दुसरा झेल सुटताना दिसतोय. सागर यांना जीवनदान मिळतोय. मात्र सामना जवळजवळ जिंकताना दिसतोय पाम चिराग संघ. आज क्लासिक फलंदाजी आणि गोलंदाजी पाहायला मिळते पाम चिराग संघाच्या माध्यमातून. दर्शनांच्या माध्यमातून आज आपण खूपच सुरेख फलंदाजी पाहिली. यावेळेस मात्र लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू इथे मात्र 1 बाउन्स सीमा पार पोहोचवला जाताना दिसतोय. या 4 धावेनिशी संघाची धावसंख्या ही धावफलकावर 13 या आकड्यावर जाऊन पोहोचते. एक हाती सामना आपल्या बाजूने झुकवताना दिसतोय. चला आता सामना संपल्यानंतर कुरगाव संघ आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय. यावेळेस पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये चेंडूला इथे मात्र फ्लाय केलं गेलं. चेंडूला पोहोचवलं गेलं सरळ सीमा पार 1 बाउन्स चौकार. हा येतोय
फ्रेंड चषक चौकार 4 धावा. अभिजित खूपच सुंदररित्या आपली फलंदाजी करताना दिसतोय. सलग 2 चेंडू 2 चौकार त्यांच्या माध्यमातून इथे मात्र खेचले गेले. आता मात्र या षटकातला चौथा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज मिस्टर पुनीत. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं असेल. यावेळेस पुन्हा एकदा त्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. पुन्हा एकदा चेंडू सलग तिसरा चौकार. या 4 धावांची संघाची धावसंख्या आता मात्र पुढे फ्लाय होते आणि धावफलकावर लगावली जाते. 21 या आकड्यावर. चला स्प्रेड आउट व्हायचंय. चला मेहुल आपली जागा सांभाळायची आहे. पुणे त्यांचा हा षटकातला पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा त्याच पद्धतीची फटक्या मारण्याच्या नादामध्ये यावेळेस मात्र चुकतायत. निर्धाव चेंडू इथे मात्र हाताळला जाताना दिसतोय. यावेळेस राहतची सास घेताना दिसतोय मिस्टर पुनीत. 3 चेंडू 3 चौकार त्यांच्या माध्यमातून खेचले गेले. यावेळेस अभिजित यांच्या माध्यमातून चांगला फटका रचला गेला होता. मात्र सामना जिंकतोय पाम चिराग संघ.